आपल्यासाठी मी घेऊन आली आहे तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे. अख्खा महाराष्ट्र ज्या विनोदी कलाकारांवरती फिदा आहे ते आपले दोन्ही टीम सज्ज झालेले आहेत आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी आपले लाडके जजेसही तयार आहेत. त्यांचं स्वागत करूयात. कॉमेडीचे बादशाह मकरंद अनसपुरे आणि हास्याची राणी रेणुकाताई शहाणेजींचं. रियालिटी शोचं वारं पोहोचलंय खेडेगावात. काळ्या मातीत मातीत असं म्हणत पेरणी करणारा शेतकरी निघालाय डिपारी डिपांग डिचिपारी डिपांग असा डान्स रियालिटी शो मध्ये. बघूया येत आहेत बुंगा टीमचे व्हाईस कॅप्टन योगेश आणि प्राजक्ता. बोल बेबी बोल रॉक एंड रोल मेरे संग डोल रॉक एंड रोल दुनिया है गोल रॉक एंड रोल. बोल बेबी बोल जरा मेरे संग डोल यह है दुनिया है गोल. दिल में बस जाने से पहले दिल के सब दरवाजे खोल. बोल बेबी बोल रॉक एंड रोल मेरे संग डोल रॉक एंड रोल दुनिया है गोल रॉक एंड रोल. दिल में बस जाने से पहले दिल के सब दरवाजे खोल. मी काय म्हणतो कशाला खाजून अवधान आणायचं चाललंय ना बरं कशाला उगत नको ना आपण हे सोडून देऊ. नाही या वेळेला करूनच दाखवायचे. गेल्या वेळेला आहे ना कोणतरी म्हणलेलं आहे यांचा स्किट काय आहे डोळे बंद करून ऐकलं तरी कळतंय. मग कशाला बुलेट ट्रेन करायची नभो नाट्य करा ना मला दाखवायचं. गप हे पाय ईशायला सोडून आपण शेवटपर्यंत बोलत नाही ना म्हणून टिकलोय. टिका जाऊ द्या टिकलोय ना ते महत्वाचं. बर 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 माफी असावी. तर आता मी तुम्हाला दाखवते तसं तुम्ही करा. हा नको ना कशाला पण नको मी म्हणतो जाऊ दे 2-4 एकर शेती आहे त्याच्यात भागता आपलं. भागायचा प्रश्न नाहीये भाग घ्यायचाय डान्स रियालिटी शो मध्ये. नाच महाराष्ट्र नाच. नाचणीचं पीक घेणारा शेतकरी आता नाचण्यात जाणार का? तुम्हाला ना माझं कधी पटलेलंच नाहीये. अहो नीट ऐका फक्त 24 भागांचा आहे. किती 24 आणि आपण जिंकलो तर बक्षीस मिळणार आहे 5 लाख रुपये. 24 हंगाम पिकं घेतलीत ना तरी एवढे पैसे तुमच्या बापाने बघितलेत का? माझा बाप काय काढते का? तुझा बाप तस काय अर्थमंत्रीच आहे का भारताचा खजिनदार तो बाप? अगं 4 महिने ऊसतोडीला जातो तो बाप आणि बाकी 8 महिने पारावर पत्ते खेळत बसतोय. बरं राहिलं बाप राहू द्या आपण रॅप करू. काही बोलते का रॅप करू काय रॅप करू? बरं झालं नुसतं माझ्यात बोलली 4 चौकात बोलली असते तर सामूहिक म्हणले असते सगळे. डुकराच्या स्वप्नात कचरा कुंडी. संगीताचा प्रकार आहे संगीताचा. हो आपण या रियालिटी शो मध्ये गेलो ना तर आपण प्रसिद्ध होऊ असे स्टार होऊ स्टार. तरी बाप म्हणत होता शिकलेली बायको करू नको. बाई जेवढी शिकते ना तेवढी हुकती. नाही हुकलेलं तर तुम्ही आहे. मी आहे ना फॉर्म पण भरून पाठवला. अरे बाप तू फॉर्म भरला? अगं असं काऊन केलं का? अगं कसं ती सांगते नांगर धरणारा शेतकरी तिथं डान्स करायला आहे. हो तुम्हीच बघा अख्खा देश सहानुभूतीनं बघेन. बैल हाकणारा शेतकरी बेले करायला. असं म्हणते हा. पण ते आपल्याला शिकवणार कोण आहे सगळं? काय गरज आहे शिकवायची? मग मी आहे ना. तू मी कॉलेजात होते ना तेव्हा मला दरवर्षी बरं का दरवर्षी अभिनयात उत्तेजनार्थ आणि डान्स मध्ये विशेष पुरस्कार मिळायचा. डान्स मध्ये विशेष पुरस्कार. तरी म्हणलं हिचा उत्साह कोण आहे एवढा? अगं शेतात तण काढायचं सोडून दिवसभर तणाची रंगरंगुटी करत बसती तू. अरे म्हणे तुम्हाला सांगतो खरा समाज परिवर्तन आमच्या घरात आहे. शेतात येते भाकरी घेऊन नाचणीची भाकरी ठेचा कांदा सोबत कोल्ड्रिंक. त्या कोल्ड्रिंक पिल्यावर आहे ना जो ढेकर येतो ना तो कांदा ठेचा मिक्स ढेकर येतो नाकातून. तुम्हाला काय घाण घाण वाईट साईड बोलायचे ते राखून ठेवा. ते सगळे झगडे आपण तिकडे गेल्यावर करू. झगड्यांनी आहे ना टीआरपी असा घट्ट धरून ठेवला जातो. ऊसाचं टिपरू धरायचं सोडून आता टीआरपी धरायचं आपण. टीआरपी म्हणजे काय असतो पण टीआरपी म्हणजे कसं किती लोक आपली प्रोग्राम बघतात ना त्याची आकडेवारी असते. आकडेवारी प्रोग्रामची आकडेवारी. बरं 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 कसं आहे मला जमतंय सगळं मी तुम्हाला शिकवीन. मास्तर लोक
कशी करतात, आधी कॉलेजात शिकून येतात मग पोट्याले शाळेत शिकवतात, तसं मी कॉलेजात डान्स शिकले तर तुम्हाला शिकवील. असं म्हणते हा. मला शिकवशील हा. पण मला नाही जमणार नाही ग, मला असं वाटतंय मला नाही जमणार. जमतं की लग्नात नाही का नाचत तुम्ही? अरे लग्नात तर अरे बाप लग्नात लय मोकार नाच तुम्ही हा. अंगार डान्स कर तुम्ही असं मित्रायचं लग्नात. हो पण तिथं कसं टॉनिक लावलेलं असतं ना हा. त्याच्यामुळे अंगावर येतो तो डान्स हा, हा. आहे का नाही. मुंगळा लगाव रे मुंगळा लगाव. ए, मुंगळा पण नागिन नागिन. बस झालं, झाली का नाटक? हे असे नाचतात ना 12चं लग्न 4ला लागतंय. इथं वराड्यांच्या पोटात कोकलतायत कावळे आणि यांचं चालू आहे नागिनी मुंगळे. कसं आहे तिथं आहे ना कोणी पाहणार नसते, सगळं आपल्या धुंदीत असते म्हणून जमतं. इथं सगळ्याचे डोळे आपल्यावर म्हणल्यावर जरा भांबतो ना माणूस, मग नको असं वाटतं नको. झाली खाल्ली कच लावली नाच सुरुवातीला. हा माणूस आहे ना जरा माझं ऐकलं ना त्याचे पित्रा जसे काही नरकात जातील. पण मी ना हट्टी बाई, या वेळेला मी माझं खरं करणार म्हणजे करणार. ठीक आहे होऊ दे तुझ्या मनासारखं, आता काय बोलू मी तरी. आ? होऊ दे ना. हा. मग ऐका मी तुम्हाला दाखवते तसं तुम्ही करायचं. बरं. मी तुम्हाला आहे ना मी तुम्हाला एक सिच्युएशन सांगेन. Situation, हा हा. सिच्युएशन सांगेन. Situation, हा. हा तसं तुम्ही वागायचं. बरं. आता आहे ना तुम्ही पांदीतून चाललाय चाललोय. चाललाय चाललोय. चाललाय चाललोय. चाललाय आणि पायात बाबळीचा काटा अगं, मोडला. गं! हा आता चेहऱ्यावर हसू, चेहऱ्यावर हसू. पायात काटा घुसला तो बाप हसला होता कधी. मा बाप मरू दे, तुम्ही हसून दाखवा. मी हसतो हा. हा चेहऱ्यावर हसू हा. आणि दोन्ही हात असे असे. हा असे आणि आता दना दना उड्या मारायच्या. वाजवा. हे काय होतं ये पंजाबी डान्स आहे, भांगडा भांगडा. पंजाबी डान्स. हा. अगं आपण मराठी कार्यक्रमात चाललो ना. मग काय आलो मराठी साहित्य संमेलन नाही का पंजाबात भरतंय, आपण नुसता डान्स केला तर कुठे बिघडतंय. आ. आता हा एकट्याने केला, आता पायाचा गुतडा करायचा आणि नाचायचं बघा असं. हा परत बाबळीचा काटा थोबडार हसू आणि वाजवा. पायाला गोळ्या आलेत माझ्या. नाही आवडलं? भांगडाची भानगड काही जमायची नाही मला, दुसरं काहीतरी शिकव. सोपं शिकव ना मला जमन असं सोपं. या असं आहे लग्न झाल्यापासून. सोपी स्टेप सोपी स्टेप. काही नवीन शिकण्याची तयारी नाही आहे माणसाची. कशी यायची मजा? काय येतं काय तुम्हाला? मला उपटता येतं. काय? भुईमुग 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 उपटता येतात, बैल हाकता येतात, नांगर धरता येतो, असं पिकामधून असं भुसा काढता येतो. फार्म मध्ये काय येतं नाही विचारलं, डान्स फार्म कोणचा करायचा ते विचारलं. साप म्हणलं तरी डसणार आहे, सर्प म्हणलं तरी डसणार आहे. तू डस, आ? तू डान्स शिकव मला. ऐका आता आहे ना आता आपण साल चावाला डान्स करू. साल सा. चालेल चालेल. तिथे गेल्यावर कोणी जरी विचारलं तुला डान्स मधलं काही केळ कळत आहे, त्याला सांगेन केळ नाही पण सालचं कळत आहे. सालचा नाही हो, सालसा. सालसा. कसं आहे, मी बाई माणूस हा. अशी लय भारी भारी पोझिशन मध्ये उभी राहणार, पोझिशन घेणार अशी. आणि तुम्ही ना लय मला इथून उचला तिथून उचला असं उचलू उचलू डान्स करायचा. तुला मी उचलू उचलू उचलू. घरात तो माळवदारून कुडायचा डब्बा काढायचा होता तेव्हा तुला जरसा उचललं तर किती बोलली होती मला. 4 चौकासमोर मला उचलता, 4 चौकासमोर मला उचलता असं बोलली होती. आता सगळ्या समोर तुला उचलू तिथं. हो हा रियालिटी शो असतो, यात काय खरं नसतं, रिअल असतं सगळं. असं आहे. नाही पण असं उचली नको, जरा साधं सोपं साधं सोपं. सोप्प का? सोप्प गड्या. बॉल डान्स करू, बॉल डान्स. बॉल डान्स. हा बॉल डान्स म्हणजे बघा असं जवळ यायचं आणि नाचायचं. ह्यो बी विदेशातला डान्स आहे का? हा. तरी म्हणलं फॉरेनर लोकांची लोकसंख्या कमी आहे ना आपली जास्त काऊन आहे. कोण आहे? ते लोक जवळ येऊन डान्स करतात. का बस? आलं वेगळं डोक्यात. नीट बघा, नीट एकदम सिरियसली मी पोझिशन दाखवते. Position, हा. पोझिशन कमरेवर हात ठेवा. तुझ्या नाही ठेवा दुसऱ्या बाईच्या. बरोबर. हा हात माग तुमच्या खांद्यावर. बरं. हे हात गुतवलेले एकमेकात. हा. ही झाली पोझिशन. हा. कसं वाटतंय? मस्त. हा? अगं हे बी कॉलेजला शिकली तू? का?
नाही हे असं बायको शिकली प्रगती झाली अशी प्रगती झाली इथं. मायला मी विचार करत होतो बारशाचा आणि बॉलर सालशाचा विचार करून आली. गाण गाण आलं डोक्यात. टीव्ही पाहू पाहू शिकले मी. हा असं पोझिशन Position, हा. हे असले. हा. आणि आता आहे ना मी सिच्युएशन सांगेन. Situation. हा ती नीट ऐकायची आणि तसं करायचं. हे का नांगर धरा. धरला कासरावडा बैलाचा. वडला नांगर धरा. हा. कासरावडा बैलाचा. वडला. आता ये ना तुम्ही असं गचा गचा केलं तसं नाही गड्या. आल्हाद आल्हाद करायचं. आल्हाद आहे. धरा नांगर वडा कासरा. धरा नांगर वडा कासरा. नांगर कासरा. नांगर कासरा. हे कसं आहे? नको सुट्टा सुट्टा डान्स सांग ना जरा. असं एकत्र माणसाला नको. जवळीच्या हौसाच नाही. सुट्टा सुट्टा जरा वेगळं वेगळं. सुट्ट तिकडे उभं राहा. आता आहे ना बेली डान्स बेली. बेली हा. तो कसा असतोय आता? सांगते तुम्ही आहे ना बुजगाव निघत उभं राहा. हा एवढं जमतं मला. नाही नाही दुष्काळ नाही पडलाय. पिकं चांगली तरारून वर आली तर हसा की जरा. आता सिच्युएशन अशी आहे की तुमच्या कमरेवर बसले पाखरू हा. आणि ते हाकलायची. मी म्हणेन पाखरू हाकला बर का. पाखरू हाकला. पाखरू हाकला. हाकला पाखरू हाकला. हाकला पाखरू. लय भारी आहे, जमलं की. हा. जमलंय, जमलंय. हा, जमलंय. आता शेवटचे हिप हॉप. हे पॉप नको आता मला बस झालं ना. शेवटचं आहे ना गड्या. आता परत एक सिच्युएशन सिच्युएशन आणि पोझिशन तुम्ही घ्यायची. हा. तुम्ही आहे ना तुम्ही शेताची राखण करताय. हा राखण. आणि राखण करू करू आला बाई कटाळा आणि डोळ्याच लागला. अरे बापरे. आणि आता मी म्हणाल की शेतात ढोरं शिरली. हा. हे ऐकल्यावर तुम्ही कसं उठाल तसं उठून दाखवायचं पट्टीस. या हा. बाबा शेतात ढोरं शिरली. आलं की नाही सगळं? हे पॉप बी जमलं मला. मग आलं की सगळं? आलं आलं. काय करून ठेवलं ग तू नवऱ्याचं? कोण? अगं आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार मिळालाय मला. कमी शेतात जास्त पीक घेऊन दाखवलं म्हणून माझं पेपरात नाव आलं होतं. आणि तुम्हाला काय करायला लावायली हे? पेपरात नाव आलं होतं. कुठं? मधल्या पानावर कोपऱ्यात. बर का. आता जर या शो मध्ये जिंकलात तर पहिल्या पानावर नाव फोटो सकट. एका रात्रीत आपण सेलिब्रिटी. आणि सेलिब्रिटी झालो ना तर सगळ्या गोष्टीची अशी बातमी होती. मी माझा पदर पडला झाली बया बातमी. तुम्हाला सर्दी झाली बया बातमी. एका रात्रीत सेलिब्रिटी. असं एका रात्री सेलिब्रिटी होतात का? मी उगा स्वतःला जगाचा पोशिंदा समजत होतो. मला वाटलं मी दिवस रात्र मेहनत करून पिकवतो, लोकांचे पोट भरते, मी खरा सेलिब्रिटी आहे. पण नाही, असं वाकडं तिकडे नाचलं की ते सेलिब्रिटी होतात रातो रात. खरे हा. आपल्या देशात शेतकऱ्यांची किंमत नाही आहो. अन्नधान्य काय उद्या आपण पिकवलं नाही ते हे आयात करतील. आपली कुणाला पडली. पण सेलिब्रिटी इथलेच हवेत तमाशा करणारे. तर आपण काय करू या शो मध्ये भाग घेऊ. खूप पैसे कमवू. मग आहे ना ती लोक आपल्याला बिग लॉसच्या घरात पाठवतील. असं मोठं घोर असतो बर का. नुसत्या उखाळ्या पाखाळ्या करायच्या. नुसत्या झगडे हिला मार तिला बोल कर टू कर एवढं. आणि हे सगळं करण्याचे आपल्याला बक्कळ पैसे मिळतात. हो का? हा. असं खूप पैसे मिळाले ना मग आपण मोठं शेत घेऊ. आला पुन्हा मूळ पदावर. फार्म हाऊस घ्यायची आणि शेतीची हाऊस तिकडे भागवायची. ते फार्म हाऊस आहे ना हे शूटिंग वाल्यांना द्यायचं भाड्याने. तिथं लय मोठी बाग करायची. आंब्याची झाडं, चिक्कूची झाडं, निरनिराळी फुलं झाडं आणि मध्ये एक मोठा झोपाळा. झोपाळा नको. एवढं झपावणार नाही आपल्याला. मग पाळण्यात बरं आहे आपलं. धरली ना तुरी यांनी सांगायच्या आत. पहिल्या दिवशी जन्माला बाळ, शेती बीती सारे मनाचे खेळ, रियालिटी शोची आली या येळ, जो बाळा जो रे जो. सुपर धमाल आणली तुम्ही. सुपर. अरे योगेश आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं तू इतका छान नाचतोस रे. खूप धमाल आली खूप. मकरंद सर फार उत्तम. योग्या मला तुला बघून सारखी एक म्हण आठवते होती, घेणं देणं नाडाण्याच्या खिशाला 2-2 पेनं. अशी तुझी ती डान्स करतानाची अवस्था होती. पण फार तू पाळण्यामध्ये जे म्हणलास ते फार श्रेष्ठ आहे. ते फार मला आवडलं. फार उत्तम. आणि तुम्ही डान्सचा कोलाज पण फार उत्तम केलं दोघांनी कोऑर्डिनेट करून. तुमची केमिस्ट्री फार उत्तम आहे. आणि
पुन्हा एकदा तुम्ही त्या विषयाला फार चांगल्या पद्धतीनं घेत जात शेवटपर्यंत नेलं, त्याबद्दल तुमचं दोघांचंही मनापासून अभिनंदन. प्राजक्ता, योग्य, तुम्ही दोघांनी आज वंडरफुल काम केलं. Thank you. तुम्ही टोपी द्यायला हरकत नाही. रेणुकाताई, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? क्या बात है योगेश, प्राजक्ता, सुपर्ब, आउटस्टँडिंग ॲक्ट होता तुमचा. आणि इतकं विनोदी तुमचं तर सगळं डान्स प्रकरण होत अन्नदात्याबद्दल जे भाष्य तुम्ही केलं ते इतकं नेमकं आणि मार्मिक होतं. इट इज फॅन्टॅस्टिक. मला सेल्फी हवीच. उंच उंच बिल्डिंगच्या टाकीमध्ये पाणी चढवणारा ओ शाबजी अशा नेपाळी गुरखा तर आपण बघितलेलाच आहे. पण आज एक पुणेरी नेपाळी शेर्पा घेऊन चाललाय एका पुणेरी बाईला एव्हरेस्ट चढवायला. बघूया नेमकं काय होतंय. येत आहेत सुसाट टीमचे आशू आणि वनिता. हवा के साथ साथ घटा के संग संग ओ हाथी चल, डोरीले के हाथ चल तू, माउंट एवरेस्ट चल तू, डोरीले के हाथ चल तू, माउंट एवरेस्ट चल तू, ओ साथी चल. आज जगातल्या अनेक आश्चर्यांपैकी एक एव्हरेस्ट, याच्यावर मी एक आश्चर्य करणार आहे. या हत्तीणीला नेणार आहे वरती. हा हा, अरे आता तर आपण दोघंच आहोत, तिसरा कुठे? फालतू पंच मारणार तर लक्षात ठेव. तुझ्यामुळे माझा आवाज बसला, कळतंय का तुला? असं बोलू नकोस, नाही तर लोक आपल्याला हत्तीन. आपण स्क्रिप्ट मधलं बोलायचं का? हा, वा वा, काय बेरिंग पकडलंय. ती दोरी पकडा, ती बेरिंग पकडतीये. हा, ऐकून घ्या. आजपर्यंत म्हणजे इथपर्यंत जसं तुम्ही माझ्या पावलावर पाऊल ठेवलं ना, तसं आता इथून पुढेही ठेवायचं. चालेल, ठेवते हा. मी. आय, 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 आय. ए, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. पावलावर पाऊल म्हणजे असं नाही ठेवायचं. इथपर्यंत माझ्या बरोबर चालत आलात ना, तसं पुढेही चालायचं. आलं ना लक्षात? तरच आपण या स्किट मधलं एव्हरेस्ट सर करू शकू. नाहीतर शक्य नाहीये. तुझ्या बरोबर मी पण मरीन. हा, अरे पण कधी येणार फिनाले? कधी येणार? काय? आपलं एव्हरेस्ट कधी येणार? एव्हरेस्ट अहो ते काय स्वारगेट आहे का लगेच यायला? हा, एव्हरेस्ट कधी येणार? एव्हरेस्ट कधी येणार? अरे पण मी खूप दमले रे. तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला झेपणार नाही हे. ऐका, माझं एक काम करा. तुम्ही आहे ना सरळ घरी जा. ज्या सोपने डेली आंघोळ करता ना, त्या सोपने आंघोळ करा आणि चिवडा खात खात डेली सोप बघा. अरे पण आपण एवढं वरती आलोय, आता कुठे जायचंय? पोहोचलो असं पण. कुठे जायचंय, कुठपर्यंत आलोत हे माहितीये का तुम्हाला? नाही. आपण बेस कॅम्प वर आहोत. बेस कॅम्प वर. म्हणजे बेस कॅम्पचा अर्थ माहित नाही? नाही. बेस खाली सांगतो. काय? नको नको, तुम्ही बसू नका. तुम्ही बसेपर्यंत स्किट संपेल. अच्छा ठीक आहे. बेस कॅम्प म्हणजे पिझ्झा बेस माहितीये? हा माहिती. त्याला खाली कसा पिझ्झाचा बेस असतो? हा, पिझ्झाच्या खाली बेस असतो माहिती. करेक्ट. माझा आवाज कसा बेसला गेलाय? मग वर कशाला खायचा? ए, बर्फ खाऊन नाही झालेला. तुझ्या मागे ओरडून ओरडून माझा घसा बसलाय. हा काय? तर तो जसा पिझ्झाचा बेस असतो की नाही, तसा हा एव्हरेस्टचा पिझ्झा. तसा हा एव्हरेस्टचा बेस. अच्छा. कळलं? हा. आपण आता बेस कॅम्प वर आहोत. एव्हरेस्ट अजून खूप उंच आहे. नाही, मी आज ठरवलंय, काय? मी एव्हरेस्ट सर करणारच. काय करणार? त्या शेट्टीच्या सांबार सारखं बनवणं सोपं आहे का ते एवढं? हा, एव्हरेस्ट सर करणं एवढं सोपं नाहीये. तरी मी माझ्या संस्थेला सांगत होतो की मला टीम बरोबर पाठवू नका. पण नाही, मला म्हणाले अरे एका बाईला तर घेऊन जायचं तुला. का तर म्हणे तिला पुणेरी नेपाळी पाहिजे. का तर मी पुणेरी छान बोलतो म्हणून. हा, छान. बघितलं तर काय, ही अख्खी टीमच निघाली. ते जाऊ दे, मला खूप दम लागलाय, मी बसते खाली. हो बाई, कधीतरी मला आणि या पर्वताला सिरियसली घ्या ना जरा. घेतलास तर रे, घेतलास तर सिरियसली, पण मला कसंच तरी होतंय. कसं तरी होत आहे तुम्हाला? कसं तरी होत आहे? एक मिनिट इकडे. हा, हे किती सांगा. अरे आंधळी नाही होत आहे, मला कसं तरी होतं असं म्हटलं मी. कसं तरी होतं ना? एक्झॅक्टली. तुम्हाला आत्ताच्या आत्ता ऑक्सिजनच्या मास्कची गरज आहे. काढा बॅगेतनं मास्क काढा पटकन. नाही आणलं मी.
नाही आणला का? माझ्या बॅगेत जागा नव्हती ना. का जागा का नव्हती? मी जेवणाचे डबे आणलेत. जेवणाचे डबे आणले हो, जेवणाचे तुम्ही? डबे. हो उठा ना. हो काय झालं? हो तुम्ही ऑक्सिजनचा सिलेंडर आणायचं सोडून जेवणाचे डबे आणलेत हो जेवणाचे डबे आणलेत. का? मला खूप आवडतं ना जेवायला. अहो काय जेवायला आवडतं? अहो तुम्ही एव्हरेस्ट मोहिमेवर आलात आणि डबे कसले घेऊन आलात तुम्ही? हो माझी आई तर खरं तर म्हणत होती की चहासाठी सिलेंडर घेऊन जा. चहासाठी सिलेंडर? हा गॅस सिलेंडर. हा. हो मी चहा प्यायला सोडून माझे डोळेच उघडत नाही. हो एक कप चहा प्यायल्यावर एकच डोळा उघडतो आणि 2 कप चहा प्यायल्यावर दोन्ही डोळे उघडतात. अहो बाई तुम्ही एव्हरेस्ट मोहिमेवर जाताना तोंडात काय घालायचं तो विचार केलात? नाकानी काय ओढायचं तो विचार नाही का केला? कसं केलंय ना. काय? हे काय हे कुठे गेलं? हा इनेलर आणलंय ना. हा नाही उघडणार ते. झालं संपलं एका श्वासात संपलं. केवढं फुफ्फुस ते दम लागतोय रे फार. लागतोय ना दम. म्हणून म्हटलं तुम्हाला ऑक्सिजनच्या मास्कची गरज आहे. आणि एव्हरेस्ट मोहिमेवर येताना गॅस सिलेंडर नाही ऑक्सिजनचा सिलेंडर आणायचा असतो बरोबर. हा काय? हा एवढंही कळत नाही तुम्हाला? काय बाई आहे हो तुम्ही? हा सॅक पण माझीच वापरताय, डबा तुम्ही तुमचा घरनं आणलेला, ऑक्सिजन मास्क पण माझाच वापरणार. एव्हरेस्ट तुम्हाला चढायचंय, मी फुकटचा राबतो इथे. तशी सवयच आहे मला. पण अजून किती वेळ लागेल वर जायला? एव्हरेस्ट वर जायचं असेल तर 15-20 दिवस हा लागतील. काय? डायरेक्ट वर जायचं असेल तर 2-3 सेकंद लागतील. वाका लाट घालतो. हो चिडू नका. हे घ्या तुम्ही गुलाबजाम खा. गुलाबजाम. गुलाबजाम? हो. अहो बाई तुम्हाला काही डोक्याचा भाग आहे का? तुम्ही एव्हरेस्ट मोहिमेवर गुलाबजाम घेऊन आलात? हो गुलाबजाम, चीज बॉल, लाडू, मूग पण आणलेत. कशाला? लगेच मोड येतील ना इथे. अहो बाई तुमची सॅक उचलून माझी पाठ मोडायची वेळ आली हो. मोड आल्याला कशाला मूग आणले इथे? हो पेरू पण आणलंय मी. कशाला? अहो झेंडा सोबत पेरू पण पेरूया. म्हणजे येताना आपल्याला मार्ग पण सापडेल आणि जेवणासाठी उपयोगी पण पडेल. खूप एनर्जी येते त्यांनी. हे बघा बाई यांनी एनर्जी येत नाही, यांनी फक्त झोप येते झोप. हा काय? हा मग तुमच्या चायनीजच्या गाडीवर ना हाक्का नूडल आणा ना माझ्यासाठी. हे बघा बाई मी नेपाळी आहे, नेपाळी, चायनीज नाहीये. मग काय झालं? आमच्या इथे सगळ्या चायनीजच्या गाडीवर नेपाळीच तर असतात. अहो पुण्यातला प्रत्येक पुणेकर बाकरवडी बनवतो का? नाही ना. तसं प्रत्येक नेपाळी चायनीज नाही बनवत. हा काय? हा. मग तुमच्या बायकोकडनं एखादा स्वेटर घेऊन या ना मला. अहो आमची बायको काय नेपाळी बायका सगळ्या स्वेटर पण नाही विकत हो. हो असं कसं? तुम्ही एकच शेळी घेता, हा. तिचंच दूध पिता, तिचंच फर काढून विकता आणि मग नंतर तुम्ही बघा बाई आम्ही शेर्पा आहोत शेर्पा. अरे कुठे शेर कुठे बघू? ए डोक्यातच बुक्की घालून आता. शेर पहा नाही म्हणालो मी, शेर्पा. अच्छा शेरपा. हा आम्ही शेर्पा आहोत. या डोंगर दऱ्यातून लोकांना मार्ग दाखवतो, गिर्यारोहकांना मार्ग दाखवतो आणि त्यांचे प्राण वाचवतो. हा काय? हा आमचे शेर्पा तेनसिंग हे जरी दुसरे गेलेले असले असं जगाला माहित असलं ना तरी पहिले ते गेले होते आणि त्यांच्यामुळे हिलरी तिथे पोहोचले होते. हो काय? हा तुमच्यासारखे आम्ही झोपत नाही बसत की. बरं आपण पण पोचलोच नाही वना. म्हणजे मला असं वाटतं एव्हरेस्ट आला असेल. बाई सांगू तुम्हाला, काय? आपण एव्हरेस्ट चढतोय, तो आपल्यावर उतरत नाहीये. कळलं ना? चला मग आपण जाऊया एव्हरेस्ट वरती. तुम्हाला दम लागला? हो लागलं. लागला? दम लागतोय. दम लागला पण आपण एक पाऊल नाही टाकलं की एवढंच दम लागला तुम्हाला? दम लागलाय. एक पण पाऊल नाही टाकलं. मग? बरं मी आता झोपते मग. झोपताय काय? झोपताय हो इथे झोपू नका हो. ऐकाई डेंजरचं काय हो, झोपू नका इथे. हो मला झोपायचंय. तुम्ही जा. मला 1 ते 4 झोपायचं असं आमच्या पुण्यामध्ये असं सांगितलंय. मला एक सांगा, हा एव्हरेस्ट तुम्हाला किती वर्षात चढायचा आहे? सर काय सर? कृपया जास्त आवाज करू नये अन्यथा घोर अपमान करण्यात येईल. अहो ही पुणेरी पाटी तुम्ही एव्हरेस्ट वर कशाला नेता आता? मग? झोपू नका. ऐका माझा, उठा रे. हिला कोणीतरी क्रेन मागवा. अरे झोपू पण नाही देते. भूक पण लागली. हा. इथे कुठे ढाबा आहे? ढाबा? हा ढाबा तुझ्या डोक्यात घरी नव्हता. ढाबा पाहिजे तुला ढाबा पाहिजे? एव्हरेस्ट वरती काय ढाबा बघायला आली तू? इथे तुला जास्तीत जास्त गोळेवाला भेटेल, गोळेवाला. हा कुठे कुठे? हाय वरती असतो तिथे टोकावरती. सकाळी सायकल घेऊन जातो, गोळे विकतो, परत खाली येतो. म्हणजे आता येताना भेटेल ना तो? भेटेल तिला. मला खूप आवडतं गोळा खायला. तो गोळाच तोंडात घालीन तुझ्या. काहीतरी काय विचारते गोळेवाला? हिमालयात कोणी गोळेवाला आणला होता का? आणि एवढीच ढाब्यावर जायची हौस असेल ना तर चल खाली, तुला ढाब्यावरती घेऊन जातो. चल. नाही नको. मी परत खाली गेले ना तर लोक म्हणतील हा उगाच हुशार काय मारत होती, गेली तर काही नाही ना. हो बाई तुम्हाला जर का हौस नव्हती एव्हरेस्ट चढायची तर मग पुण्यातली पर्वती चढायची ना. अहो मी जायची त्या पर्वतीवर, हा? पण तिकडचा वॉचमॅन म्हणाला ओ येत जाऊ नका हो आमच्या पर्वतीवर. का?
तुमच्यामुळे आमची पर्वती झिजते असं म्हणाला. मग मी पण त्याला म्हणाले आता पर्वती नाही डायरेक्ट एव्हरेस्टच चढून दाखवते. मग हसला माझ्यावर तो. हसण्यासारखीच गोष्ट आहे ती. आत्ता नाही हसू येणार पण हसण्यासारखीच गोष्ट आहे ती. बाई ऐका माझं, तुम्ही आहे ना, तुम्ही इथेच फोटो काढा, या बेस कॅम्पवरच फोटो काढा, त्या पर्वतीच्या वॉचमॅनला जाऊन दाखवा. हा त्याला म्हणा बघ मी हिमालयात जाऊन आलेली आहे. ही चांगली आयडिया आहे. कोणाला काही कळणार नाही. बहुतेक जण असंच करतात. चालेल मग आपण आता काय करूया मग? आता काय नाही करायचं, आता आपण इथे राहायचं. मी इथे तंबू टाकतो. तुमच्याकडे 15 दिवसांचं जेवण आहे ना? आणलंय. हा त्या जेवणात मी पण थोडंसं खाईन. ना खाणार तू पण? हा चालेल मी पूर्वेने एक चतकोर देईन तुला. हा चालेल. मित्रा म्हणून मला दिलं तरी चालेल. हा आपण इथेच राहूया. हा तर तुम्ही माझे फोटो काढा. हो काढणार ना. हे एव्हरेस्टा मला क्षमा कर बाबा, तुझ्या असीम ताकदीला ही बाई ओळखू शकली नाही आणि मलाही क्षमा कर कारण मी हिला इथे आणली. तुझ्या असीम ताकदीमुळे नव्हे तर हिच्या असीम निर्बुद्धतेमुळे मी परत माघारी फिरतोय. मला क्षमा कर. फोटो काढ ना माझे फोटो. काढतो. बाई जरा बाजूला वा ना थोडस किंचित. का? तुमच्यामुळे तो अख्खा हिमालय झाकला हो. चालेल आता स्माइल प्लीज. परत खूप धमाल आली. म्हणजे मी पण पुणेरी असल्यामुळे खूप गोष्टी रिलेट पण करता आल्या. मकरंद सर तुम्हाला कसं वाटलं हा performance? एकदम छान. एनर्जी दोघांची खूप चांगली होती. आशू तू तर आवाज बसलेला असतानाही फार उत्तम आवाजी काम केलंस. मला ते आवडलं. दोघांचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं आणि एकंदरीत ॲक्ट फार एंटरटेनिंग होता. मजा आली. रेणुकाताई मस्त गोड निरागस ॲक्ट होता. म्हणजे मला तिचंही कौतुक वाटत होतं पुणेरी बाईचं. तिला प्रूव्ह करायचं होतं एव्हरेस्टवर जाऊन. आणि आशू तुझा घसा बसलाय तरीही तू खूप उत्तम अभिनय केलास आणि मस्त होता ॲक्ट. खूप छान वाटलं. व्हेरी नाईस. मकरंद सर काय मार्क द्याल तुम्ही? रेणुकाताई खूप खूप अभिनंदन. तुम्ही तुमच्या जागेवर बसू शकता. मित्रहो, टायटॅनिक या समुद्रात बुडालेल्या जहाजाची गोष्ट सगळ्यांनाच माहितीये. बापरे बचाव बचाव. पण इथेही एक जहाज बुडतंय. बघूया नक्की काय होतंय. येत आहेत सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स नम्रता आणि शशिकांत. Every night in my dreams, I see you, I feel you. That is how I know you go on. अहो सर नाचताय काय? आपल्या जहाज बुडतंय सर. वाचवा पळा पळा. अरे मीच काय बोलतो, आय एम द कॅप्टन ऑफ द शिप ना. ओ शिप आपलं. ओ शिट. आता काय करू? पळा पळा पळा. आपला जीव आपण स्वतःच वाचवा. पळा 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 पळा. आय कॅप्टन सर. मग मी कोण आहे? मी जोकर है सर. म्हणून काय कोणतेही कपडे घालून आमच्या स्किट मध्ये घुसणार? जो कर सकता हूँ वो मैं करूंगा सर. कशासाठी आले ते सांग लवकर. सर सर पळा सर. चला लवकर. आपल्या जहाजातले सगळे माणसं लाईफ बोट वर गेले. शेवटची लाईफ बोट आहे सर. शेवटची जागा रिकामी आहे. चला सर चला सर. पण सगळे सुरक्षित गेलेत ना? सर सगळे गेलेत. चला तुम्ही. एक मिनिट, मला माझ्या जहाजाला शेवटचं सॅल्यूट करू दे. आय आय सर. कोण आहेस? पळा 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 पळा. थांबा थांबा थांबा. ऐकू थांबा थांबा. ऐकू थांबा 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 थांबा. आधीच रिहर्सलला उशिरा 5 वाजता येते, लवकर घरी जाते, हे तरी सिंक्रो कर. सॉरी. थांबा. हा मला त्या बोटीत जायचंय. थांबा. कुठे जायचंय? तिकडे जायचंय. हे बघा, एकतर तुम्ही आधीच उशिरा आलास. त्या बोटीमध्ये एकच जागा रिकामी आता फक्त. मग मी सुद्धा एकटीच आहे. आणि हे सामान हाताकडे बघितलं माझ्या? हे सामान. सॉरी. हे सामानाचं काय करणार? एक काम करा, तुम्ही या सामानासोबत इथेच राहा. त्या लाईफ बोट मध्ये आता फक्त मी एकटाच जाणार आहे. 1 मिनिट. काहीतरी चुकीचं आहे ऐकला. 1 मिनिट. यू नो मी कोण आहे? भिकारी. ओ माय गॉड. विनोद प्लीज डोंट जोक. ओके
आय एम अ सुपरस्टार ऑफ बॉलिवूड. हो, समजा मी या जहाजासोबत बुडले तर काय होईल या इंडस्ट्रीचं. आणि तुम्ही कोण आहात हो? हु यू. तुम्ही कोण आहात ठरवणारे की मी जाणार की तू जाणार? यू नो माय नेम? नाही. माय नेम इज लीना. काय लीना. याच्यावर जरा लिह ना. यू विनोद, प्लीज डोंट जोक. शो मी. शो मी आधी मला शो. मला बघ का मी कोण वाटतो तुला? टेक केअर. यस, या जहाजाचा मी केअर टेकर आहे. नो 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 नो. मग टीसी. यू लुक लाईक अ टीसी. अगं तू काय बोलतेस? मी कॅप्टन आहे, कॅप्टन. शेम ऑन यू. तरी पण का? कॅप्टन आहेस? अरे तुझ्यामुळे आजची मॅच हरलो आपण. अगं क्रिकेट टीमचा कॅप्टन नाही, या शिपचा कॅप्टन आहे मी. तरी पण शेम ऑन यू. परत अरे तू कॅप्टन आहेस आणि तू एका पॅसेंजरला जहाजासोबत बुडायला सांगतोयस. अरे कॅप्टनने जहाजाला असं सॅल्यूट करत करत बुडायला हवं. हे तुझं वेळेत आली असती ना तर नक्की बोलायला असतो. पण आता मी ठरवलंय की मी जाणार त्या बोटीमध्ये. मी नाही बुडणार. मी का बुडू का? बिकॉज यू आर अ कॅप्टन. परत मला सांग, जहाजावरच्या कर्मचाऱ्याला काय म्हणतात? खलाशी. खलाशी इज इक्वल टू खल्लास. सो यू हॅव टू खल्लास इन बोट. हे जर तू आधी आलीस तर ना मी नक्की केलं असतं. तू उशीर आलीस. का उशीर आली ते सांग. काय करत होतीस? मी जरा आवरत होते. बोट बुडते हे तुला माहित होतं ना? या आय नो. काय? आय न्यू. ठीक आहे. म्हणजे मला माहिती होतं. तरीही आवरत होतीस? येस ऑफकोर्स. मी त्या लाईव्ह बोटवर जाणार. तिकडे केवढे फॅन्स असतील माझे ऑटोग्राफ घेणार. अँड आय हेट साधा सुधा मेकअप. सी. ही आता मला सांगते बघायला. सी. अरे सी हिअर माय वॉटरप्रूफ मेकअप. कशाला केलाय? अरे समजा समुद्राचं पाणी माझ्या अंगावर आलं तर ते असंच गळून जाईल. असं गळून जाईल. हा. अँड सी. मेरा बाप चोर आहे. अरे जुन्या फिल्मचे डायलॉग इथे नको मारूस प्लीज. मग? सी माय लोशन. सनस्क्रीन लोशन सुद्धा लावलंय मी. अगं पण हे सगळं करत असताना तुझ्या मनात जराही विचार आला नाही की आपण स्वतःचा जीव वाचवावा म्हणून? आला ना. मग माझ्या मनात विचार आला. मग काय केलं त्याचं? पण माझ्या मनात हा विचार आला की मी मेकअप शिवाय कशी जगू. मला किती त्रास झाला माहितीये मेकअप करताना. काय झालं त्रास? तुमच्या जहासारखं असं हलत होतं. माझी लिपस्टिक कशी गालाला लागत होती. माझं काजळ कानात गेलं माहिती कानात. पण काही हौस. तेच म्हणते मी. काही हौस. मी लगेच सगळा मेकअप धुवून टाकला. गुड. आणि नव्याने केला. या मेकअप मध्ये कोण बघणार आहे का? इथे कोण आहे का इथं बघायला तुला? समुद्रातले शार्क वेल. ही फालतूगिरी करायची वेळ आहे का? ते मारायची वेळ जवळ आली आपली. प्लीज विनोद करू नका. मला सिरियसली घ्या. हे माझे फॅन्स आहेत. फॅन्स आहेत हे माझे. नवीनच शब्द ऐकतो. फॅन. अनेक वचन आहे ते. फॅन्स. अनेक वचन. हे माझे फॅन्स आहेत. ते काय विचार करतील? स्टार आमच्या इथे आली आहे अँड शी इज विदाउट मेकअप. हो ना. I मग can't आता तू बुडच. व्हॉट? तू बुडत आणि तळाशी जा. मग तुला ते शार्क वेल सगळे मिळतील. तुझ्या प्रेमात पडतील. तुझ्या मागे लागतील. तुझ्याबरोबर ऑटोग्राफ घेतील तुझा. तुझ्याबरोबर फोटो काढतील. है ना. जमल्यास ना 4-5 सुपाऱ्या पण मार. पण मी नाही बुडणार. का? बिकॉज यू आर कॅप्टन. सो तुला बुडायला पाहिजे. ओके. तू बुड मर. मी जातो लाईफ बोट मध्ये. 1 मिनिट. मी तिकिटाचे पूर्ण पैसे दिलेत. पूर्ण. एक तर तुमचं जहाज इतकं फॉल्टी आहे म्हणजे सगळे पैसे वाया गेले. 1 मिनिट. आमच्या जहाजाला फॉल्टी बोलू नका प्लीज. मग कसं बुडतंय तुमचं जहाज? सांगा ना. सांगा. तेच मला कळत नाही. कुठेही आईस बर्ग आलेला नाहीये. आपटलेलं नाहीये. कुठेही आमच्या बोटीच्या कोपऱ्यावर टोकावर हात लांब करून कोण रोमांस करत नाहीये. कोणी पेंटिंग करत नाहीये. तरी पण कसं काय आमच्या बोटीला? मी सांगते ना. कसं काय? मी मगाशी ना खालच्या फ्लोअरवर वॉकला गेले होते. कशाला? रूम मध्ये होता ना बेसिंग. तिथे करायचं वॉक. विनोद प्लीज डोंट जोक. ओके. मी खालच्या फ्लोअरवर वॉकला गेले होते तर तिथे मला अचानक समोर एक पाटी दिसली ज्याच्यावर लिहिलं होतं डू नॉट टच. काय? डू नॉट टच. मग काय केलं? हे कोण आहेत मला सांगणारे? डू नॉट टच. मला राग आला. मी त्या पाटीजवळ गेले आणि तिकडचं एक बुच्चन असं खेचून काढलं. काय काढलं? बुच्चन.
हे बघा, बाटलीला असते ते बुच्चन आणि जहाजाला असते ते धाक्कन. हे बघा, मला फील बुच्चनचाच येत होता, त्यामुळे ते बुच्चन. तर ते बुच्चन मी असं पुल केलं. काय? हा, आणि हे पाणी भसाभसा आत यायला लागलं. अहो, तुम्ही ते बुच्चन पूल केलं? हो. अहो, तुम्हाला पाठी दिसली नाही का? डू नॉट टच, म्हणजे त्याला टच करायचं नाही, स्पर्श करायचा नाही. काय केलं? मग मला हेच म्हणायचं आहे, डू नॉट टच असं लिहिलंच का? हे कोण आहेत मला सांगणारे? मग त्यांनी सरळ असं लिहायचं ना की त्या बुच्चनला हात लावल्यास तिकडनं पाणी बाहेर येईल. मग पुढे काय झालं माहितीये? अचानक पाणी आलं. म्हटलं आता जहाज भरणार. ओ माय गॉड. मग मला लगेच एक आयडिया सुचली. परत? त्याच्या बाजूलाच एक मोठं झाकण होतं. बुच्चन. ओके, मोठं बुच्चन होतं. ते मोठं बुच्चन मी असं काढलं. हा, इकडनं पाणी यायला लागलं, तिकडनं पाणी यायला लागलं. म्हटलं आता हे पाणी कुठेतरी बाहेर गेलंच पाहिजे. म्हणून मग मी तो मोठा समोरचा दरवाजा उघडला. तो त्यातनं हा पाण्याचा लोंढा आत आला. मग माझ्या लक्षात आलं की या बुच्चन मध्येच काहीतरी फॉल्ट आहे. नाही, तुमच्या जहाजातच काहीतरी फॉल्ट आहे. तुमच्या जहाजात पण फॉल्ट नाही आणि बुच्चन मध्ये पण फॉल्ट नाही. खऱ्या अर्थाने तुम्ही आमच्या जहाजाचं बुच्चन लावले. तुमच्यामुळे आमचं जहाज बुडालं. तुम्ही ना बुडायलाच पाहिजे, तुम्ही मेलाच पाहिजे. एक मिनिट. आता काय झालं? आय विल अ सेलिब्रिटी. ओके काय? हो, मी सेलिब्रिटी आहे. सो मी एक काम करते, मी किनाऱ्यावर जाते आणि तुझ्या मदतीला 2-3 माणसं पाठवते. मग चालेल. 5-6 महिन्यात. 5-6 महिन्यात मी मेलो तर? ओ माय गॉड, हा प्रश्न पडलाय तुला. मग? तू एक काम कर. काय? तू ना माझा डान्स बघ. डान्स? तर हे काय मध्ये झालं? अरे तुला माहितीये का, माझा डान्स बघितला ना की लोक म्हणतात मार डाला, मार डाला. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा असतो की आता हिचा आपण डान्स बघितला ना, आता आपण मरायला मोकळे. हो ना, तरीही मला तुझा डान्स बघायचाच नाहीये. जा. ओ माय गॉड, ओ माय गॉड, तू मला एवढं फोर्स करतोयस तर मला आता डान्स दाखवायलाच लागणार. 1 मिनिट, दाखवते मी माझा डान्स. प्लीज म्युझिक. Ina mina nika, aira manaka, maganaga naga, chiga biga nika. Ina mina nika nika, de da da manika, maganaga chiga biga rola nika, ram pam posh, ram pam posh, ram pam posh, ram pam posh. थांब ना. ए थांब. आता काय झालं? 1 मिनिट. शिटी का वाजवली? आमच्या फील्डमध्ये ना कोरिओग्राफर असेच करतात. पहिली शिट्टी वाजवली की गाणं सुरू होतं, दुसरी शिट्टी वाजवली की गाणं स्पीडमध्ये जातं आणि तिसरी शिट्टी वाजवली की गाणं संपतं. है ना, आमच्यामध्ये पण असंच असतं. काय काय? पहिली शिटी वाजली ना की लाईफ बोट रेडी होते. ओके. दुसरी शिटी वाजली ना की लाईफ बोट खाली पाण्यात येते. ओके. आणि तिसरी शिटी वाजली ना की लाईफ बोट ना जहाजापासून वेगळी होते ओके. आणि जहाज बुडतं. ओ माय गॉड, म्हणजे आता पण मरणार. हा, ओ नो. तुला सॅल्यूट मारता येतो? नाही. फॉलो कर मला. ओ, ए, 1 मिनिट. काय? तुझ्या लक्षात येतंय का, काय? आपण दोघे मरणार आणि आपल्या आयुष्यावर क्रांती घडणार. जिंदगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले, ओ प्यार कर ले, घड़ी दो घड़ी, ओ जिंदगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले, घड़ी दो घड़ी, लंबी लंबी उमरिया को छोड़ो, ओ लंबी लंबी उमरिया को छोड़ो, प्यार की ये ना टूटे घड़ी, प्यार कर ले, ओ प्यार कर ले, घड़ी दो घड़ी, ओ मितवा मितवा लागे ना रे जियरा. वा वा वा, नमा आणि शशिकांत, काय टायटॅनिकचा परफॉर्मन्स होता तुमचा. मकरन सर, तुम्हाला कसं वाटलं? मलाही खूप आवडला हा टायटॅनिकचा. ते टायटॅनिक आणि यांचं पायपॅनिक.
पण छान नमू, तू फार छान प्रयत्न केलास, एक वेगळंच पुन्हा कॅरेक्टर उभं करण्याचा, आणि चांगलं होतं ते. शशा, तू पण खूप उत्तम साथ दिलीस तिला. एकंदरीत तुमची ही वेगळी बुडत्या जहाजाची गोष्ट आम्हाला आवडली, भन्नाट. रेणुकाताई, तुम्हाला कसा वाटला? मला माझाच म्हणजे नावाचा विसर पडलाय आता. मी रेणुका. हे पण किती कठीण आहे, म्हणजे शुद्ध बोलणाऱ्यांना जरा अशुद्ध बोलणं आणि पूर्णपणे अशुद्ध बोलणं. त्यामुळे नमू, रिअली यू डन अन एक्सलंट जॉब. आणि शशिकांत, तू इतकाच चांगला दिसत. मला ॲक्च्युली नेव्हीचं युनिफॉर्म फारच आवडतं, त्यामुळे बाकी सगळं एका तरफ आणि तुझं युनिफॉर्म एक तरफ. आणि क्रांतीच्या गाण्यावर अगदी शब्दाला शब्द जसा तुम्ही परफॉर्म केलात ते पण मला खूप आवडलं. व्हेरी नाईस. मकरंद सर, या परफॉर्मन्ससाठी गुण किती? रेणुकाताई, वा वा, अभिनंदन. तुम्ही तुमच्या जागेवरती बसू शकता. मित्र, आजचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता आपण आपल्या मान्यवर जजेसला इथे मंचावरती येण्याची विनंती करूयात. मकरंद सर, या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्स झालेले आहेत. तुम्हाला कुठला परफॉर्मन्स आवडला आणि कसा वाटला या आठवड्याचा प्रवास? चांगला होता. या आठवड्यातही अतिशय तुल्यबळ स्पर्धा होती. खूप आठवडे बोंगा टीम सातत्याने पुढे राहिली. फार चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे. या आठवड्यामध्ये घडलं आहे असं, फक्त कॅप्टन्स परफॉर्मन्समुळे सुसाट टीम पुढे आलेली आहे. खूप शुभेच्छा. आणि यावेळेस सुहासची एंट्री वेगळी होती, चांगली होती. आणि सुहास, आमच्याकडे येणारे पाहुणे जे आहेत ते सगळेच फार चांगले परफॉर्म. अभिजित पण एकदा येऊन गेला. आज तू पण फार उत्तम परफॉर्म केलंस. अभिनंदन आणि शुभेच्छा. खरंच खूप छान वाटला सुहास तुला या मंचावर बघून. थँक्यू सो मच आल्याबद्दल. आणि आज खास ह्या आठवड्यातलं स्क्रिप्ट म्हणजे योगेश प्राजक्ता यांचं होतं. अप्रतिम स्क्रिप्ट. आणि संदीप, तुझाही अभिनय मला खूप खूप आवडला ह्या वेळेला. खूप खूप शुभेच्छा. पुढच्या आठवड्यासाठी ॲज युजल खूप उत्सुकता. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आपले या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता आपण भेटणार आहोत पुढच्या गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त कॉमेडीची बुलेट ट्रेन